नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फोमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज इंडियन नेव्हीतर्फे आपण जी जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. यामध्ये अग्निवीर एस-एस-आर या पोस्टसाठी क्वालिफिकेशन, डिटेल माहिती किंवा सिलेक्शनच्या स्टेजेस काय असणार याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वात प्रथम आपण यांच्या अंतर्गत जे पाहणार आहोत ते एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार केला त्याला 10+2 आणि मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्समध्ये आपण 12वी केलेली असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा इतर कोणत्याही रिकग्नाइज्ड बोर्डमधून तर आपण अप्लाय करू शकता. त्याचबरोबर आपल्याला मिनिमम 50% मार्क असणेही आवश्यक आहे. त्याच व्यतिरिक्त आपण 3 वर्षाचा डिप्लोमा जर कोर्स केला असेल, जसं की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंट टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यामध्ये सुद्धा आपल्याला 50% मार्क पर्सेंटेज असणं आवश्यक आहे. या माध्यमातून अप्लाय करू शकता. त्याचबरोबर अजून एक क्वालिफिकेशन देण्यात आलं आहे, 2 इयर व्होकेशनल कोर्स विथ द नॉन व्होकेशनल सब्जेक्ट फिजिक्स, मॅथमॅटिक्स फ्रॉम एज्युकेशन बोर्ड रिकग्नाइज्ड बाय सेंट्रल और स्टेट बोर्ड. याबरोबर देखील आपल्याला 50% मार्क असणं आवश्यक आहे. तर आपण +2 केला असेल किंवा डिप्लोमा केला असेल, त्याचे व्होकेशनल जे कोर्स असतात ते जर केलं असेल तर त्याच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकता. मिनिमम आपल्याला 50% मार्क असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नोट म्हणून आपल्याला देण्यात आलेलं आहे, candidate who have appeared in class 12 board exam and are waiting declaration of result are also eligible. म्हणजे ज्यांनी आता 12वीची परीक्षा दिली असेल आणि ते रिझल्टचा वेट करत असेल असे विद्यार्थी सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. तर याच्यावर एजचा जर क्रायटेरिया आपण बघितलं, कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बिटवीन 1 नोव्हेंबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007. म्हणजे 2003 ते 2007 मधला जन्म जर आपला असेल तर आपण अप्लाय करू शकता. आणि मॅरिड स्टॅटसचा जे बघितलं तर आपण म्हणजे अनमॅरिड जे कॅन्डिडेट आहेत मेल किंवा फिमेल यांनी ह्यासाठी अप्लाय करायचं आहे. जे कॅन्डिडेट मॅरिड असेल त्यांना अप्लाय करता येणार नाही. यामध्ये सर्व्हिसचं जर ड्युरेशन आपण जर टर्म्स अँड कंडिशन बघितलं तर अग्निवीर शॅल बी एनरोल्ड इन द इंडियन नेव्ही अंडर द नेव्ही ॲक्ट 1957 फॉर द पिरियड ऑफ 4 इयर. म्हणजे अग्निवीरची जी सर्व्हिस आहे ती फक्त 4 वर्षासाठी याची आपल्याला माहिती असेल, ते 4 वर्षासाठीच फक्त आपल्याला अप्लाय केलं जाते. लिव्हचा जर विचार केला जर आपण यामध्ये सर्व्हिसमध्ये असताना आपल्याला सुट्टी कशी मिळणार, तर 30 डेज लिव्ह पर हिअर शॅल बी ॲप्लिकेबल फॉर ॲग्निबल. म्हणजे वर्षातून 30 दिवसाची सुट्टी आपल्याला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ॲडिशनल सिक लिव्ह वुड बी ॲप्लिकेबल बेस्ड ऑन द मेडिकल ॲडवाईस ऑफ कॉम्पिटेंट मेडिकल अथॉरिटी. त्याचबरोबर म्हणजे वर्षातून तुम्हाला 30 दिवसात सुट्टी असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे मेडिकल किंवा इतर सुट्ट्याही देण्यात येणार आहे. आता यामध्ये आपण जर पे अलाउन्स आणि बाकी जर गोष्टी बघितल्या तर अग्निवीर विल बी पेड पॅकेज ऑफ 30,000 पर मंथ विथ फिक्स्ड इयरली इन्क्रीमेंट. म्हणजे 30,000 पर मंथ तुम्हाला असणार आहे पॅकेज. त्याचबरोबर प्रत्येक वर्षाला इन्क्रीमेंटही फिक्स असणार आहे. त्याचं डिटेल्स सविस्तर अशी सी इथं खाली देण्यात आलेलं आहे बघा. पहिल्या वर्षासाठी 30,000 आहे. इन हँड आपल्याला 21,000 मिळणार आहे. 9,000 आपले हे कॉन्ट्रीब्युशन जाणार आहे असं दिले. 4थ्या वर्षी आपल्याला जे आहे ते 28,000 पगार मिळेल आणि त्याचं रिटायरमेंट म्हणजे त्या 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्या अग्निवीर कॉर्पस जो आहे 5.2 आणि 5.2 म्हणजे 10 लाख रुपये आपल्याला मिळणार आहेत. देअर शॅल बी नो एंटेनमेंट फॉर ग्रॅज्युएट अँड पेन्शनरी बेनिफिट. म्हणजे तुम्हाला सांगायचं की अग्निवीरची भरती आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा ग्रॅज्युटी प्रोव्हाइड केली जात नाही. याच्या अंतर्गत आपल्याला लाईफ इन्शुरन्स कव्हर केला जातो, जो की आहे 48 लाखचा आहे. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक डिसॅबिलिटी कम्पेन्सेशन आहे आणि डेथ कम्पेन्सेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण 10+2 केलं असेल तर यासाठी अप्लाय करू शकता आणि हे इंडियन नेव्हीच्या अंतर्गत आहे. आता त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसचा विचार केला तर 2 स्टेजच्या अंतर्गत सिलेक्शन केलं जाते. पहिल्यांदा सगळ्यात शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे इंडियन नेव्हीचे एंट्रन्स टेस्ट जे आहे त्याच्या अंतर्गत. सेकंड जे आहे ते रिटन एक्झामिनेशन अँड रिक्वायरमेंट मेडिकल एक्झामिनेशन त्याच्या अंतर्गत आपलं होणार आहे. तर इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट सगळ्यात प्रथम देण्यात आले आहे. त्याची सविस्तर माहिती इथं देण्यात आली आहे. त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे म्हणजे 12वीच्या मध्ये जे आहे त्याच्याप्रमाणे सिलेबस आपल्याला देण्यात येणार आहे. जर एक्झामिनेशनचा फीस जर विचार केला तर एक्झामिनेशन फीस 550 रुपीज आहे. प्लस 18% GST पण याच्यावर लावण्यात आलेला आहे. म्हणजे 550 भरायचे प्लस त्याचे अप्लाय करायचा जो GST लागेल तो पण आपल्याला भरायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण फिजिकल स्टँडर्ड जर विचार केला तर यासाठी फिजिकल आपल्याला द्यायचं आहे ते मेल कॅन्डिडेटला 1.6 म्हणजे 1.6 1600 मीटर जे आहे ते आपल्याला पळायचं आहे 6 मिनिट 30 सेकंद. फिमेलला 8 मिनिटात पळायचं आहे. आणि बाकी ज्या आहेत त्या गोष्टी पुशअप दिलेल्या आहेत किती आहेत. बैठक जे आहे ते 20 आहेत. मेल फिमेलला 15 आहेत. पुशअप जे आहेत ते 15-10 आहेत.
सीटअप 5910 जे आहे. म्हणजे ह्यामध्ये जे आहे ते फिजिकल आणि तुम्हाला रिटर्न टेस्ट दिल्यानंतर आपलं सिलेक्शन होणार आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी दिल्या आहेत, जसं की मेडिकल स्टँडर्ड काय असणार, जेंडरसाठी काय असणार आहे, टॅटू वगैरे चालणार आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन करायचं आहे आपल्याला करण्यासाठी इंडियन नेव्हीच्या वेबसाईटला जायचं आहे. जी वेबसाईट आहे www.joinindiannavy.gov.in. याच्या अंतर्गत आपण अप्लाय करू शकता. ही लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर वेबसाईटला व्हिजिट करा आणि आपल्याला जर ह्या सर्व गोष्टी जे टर्म्स अँड कंडिशन दिल्या आहेत त्या जर आपल्याला होत असतील तर त्याप्रमाणे आपण इंडियन नेव्हीसाठी अप्लाय करू शकता. 4 वर्षाची अग्निवीरची सर्व्हिस करण्याचा जी आहे ती संधी आपल्याला या माध्यमातून मिळू शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. हॅव गुड डे. बाय बाय.